या पोलिसांनी घरमालकाच्या मुलीबरोबर जे केलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 26 तारखेला सकाळी अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरामध्ये वेगळंच वातावरण निर्माण झालं. शहरामधील प्रमुख रस्त्यांवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अकोला नाका परिसरामध्ये मोठा फौजफाटा उभारण्यात आला. पाहणाऱ्यांना असे वाटत होते जसं की एखादा मोठा राजकीय नेता या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलाय. पण तसं काही नव्हतं, कारण की हा बंदोबस्त एका तरुणीच्या अंत्ययात्रेसाठी होता. त्या तरुणीच्या अंत्ययात्रेमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दुःख होतं, पण त्याहून जास्त लोकांच्या चेहऱ्यावरती राग स्पष्ट दिसत होता. आणि हा राग होता एका पोलीस कर्मचाऱ्यावरती, कारण की वरिष्ठ पोलिसांनी त्या पोलिसाला वाचवण्याचा प्रयत्न केला. 42 दिवस ती मुलगी मृत्यूशी झुंज देत होती आणि 42व्या दिवशी त्या मुलीचा मृत्यू झाला फक्त या पोलिसामुळे. नेमकं त्या पोलिसांनी काय केलंय, काय घडलंय अकोला जिल्ह्यातील बाळापूर गावामध्ये, त्या मुलीचा मृत्यू कसं काय झालाय, तेच आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या सर्व घटनेची सुरुवात होते पवन उद्धवराव वडगावे या तरुणापासून. पवन वडगावे हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी. काही वर्षापूर्वी त्याची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून त्याची निवड झाली. काही वर्षाने त्याची अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये बदली झाली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर हे पवन वडगावेसाठी नवीन शहर होतं. त्या शहरामध्ये ना त्याचे नातेवाईक होते ना त्याचे ओळखीचे लोक होते. त्यासाठी सर्वात अगोदर पवन वडगावे याला अकोल्यातील बाळापूर शहरामध्ये राहण्यासाठी खोलीची गरज होती. चौकशी केल्यानंतर त्याला समजलं बाळापूर पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचारी अकोला नाका परिसरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहतात. त्याने त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याने देखील एक भाड्याने खोली घेतली. आता आपल्याला सर्वांना इथपर्यंत समजलंच, पवन वडगावे याची अकोल्यामध्ये बदली झाली, तो बाळापूर शहरामध्ये आला, त्याने भाड्याने खोली घेतली. आता पुढे ऐका काय झालं. आता पवन वडगावे हा ज्या व्यक्तीच्या खोलीमध्ये राहत होता तो घरमालक देखील जवळच राहत होता. त्यामुळं घरमालक आणि पवन यांचं रोजचं येणं जाणं सुरू झालं. घरमालक आणि पवनचं बोलणं वाढलं, दोघांमधील विश्वास वाढला. घरमालकाला कल्पनाही नव्हती, ज्याने पोलीस समजून विश्वास ठेवून त्या व्यक्तीला घर भाड्याने दिलं तोच व्यक्ती पुढे जाऊन मुलीच्या मृत्यूचं कारण ठरेल. घरमालक यांची एक मुलगी होती. पवन वडगावे हा पोलीस कर्मचारी जेव्हा बाळापूरमध्ये राहायला आला तेव्हा घरमालकाच्या मुलीचं वय 16 वर्ष होतं. आता पवन तिथे भाड्याने राहायला होता, त्यामुळे तो ड्युटीला जाताना येताना घरमालकाच्या मुलीला बघायचा. आणि एक दिवस त्याने घरमालकाच्या मुलीचा नंबर घेतला, तिला व्हॉट्सअप मेसेज केला. सुरुवातीला त्या मुलीने त्या मेसेजकडे विशेष लक्ष दिलं नाही, पण कालांतराने घरमालकाची मुलगी आणि पवन वडगावे या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. आरोपानुसार पवनने गोड बोलून तिचा विश्वास जिंकला. पवन वडगावे हा बाळापूर शहरामध्ये नवीनच होता आणि त्यामध्येच त्याचं मुलीबरोबर बोलणं सुरू झालं. त्या मुलीने सुद्धा घरच्यांना काही कळून दिलं नाही. ती पवन वडगावे बरोबर लपून लपून चॅटिंग करत होती. पण तिच्यासाठी पवन वडगावे हा विश्वासू व्यक्ती बनला होता, कारण की तो पोलीसमध्ये होता आणि पोलिसांवरती कोणीही पटकन विश्वास ठेवतं. आरोपानुसार पवनने तिला वचन दिलं होतं, तुझं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण दोघं लग्न करू. पवनच्या त्या एका वाक्यामुळे त्या मुलीच्या मनामध्ये भविष्याची स्वप्न तयार झाली. त्या मुलीला वाटलं पवन वडगावे हा खूप चांगला आहे, पोलिसामध्ये नोकरीला आहे, याशिवाय तो आपल्या इथे भाड्याने राहतोय, त्यामुळे वडिलांना पवनचा स्वभाव चांगलाच माहिती आहे, त्यामुळे वडील लग्नाला कधी नाही म्हणणार नाहीत. पण खरा खेळ तर इथून सुरू झाला होता. पवनने त्या मुलीला एवढं विश्वासामध्ये घेतलं होतं, ती मुलगी पवनच्या बोलण्याला कधी नकार देतच नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेऊन पवनने त्या मुलीवरती अनेक वेळा अत्याचार केले. जेव्हा तिचे आईवडील घरी नसायचे तेव्हा पवन तिच्या घरी जायचा. कधी कधी तर तो स्वतःच्या रूममध्ये देखील तिला बोलवायचा, कारण की दोघांचं घर जवळच होतं. पवन जेव्हा जेव्हा तिच्याबरोबर संबंध ठेवायचा तेव्हा तो तिला हेच सांगायचा, 18 वर्ष झाल्यानंतर आपण लग्न करू, तू टेन्शन घेऊ नको. याच दरम्यान 2 वर्ष कधी निघून गेली हे कोणालाही समजलं नाही. त्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झालं तेव्हा तिच्या मनामध्ये प्रश्न पडला, आता आपलं लग्न कधी होणार. त्यामुळे तिने डायरेक्ट पवनला लग्नाची मागणी केली. आता 18 वर्ष पूर्ण झाले, आपण लग्न करून घेऊ. पण पवन वडगावे याने मात्र विषय टाळायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा ती मुलगी लग्नाचा विषय काढायची तेव्हा पवन विषय टाळायचा. हे सर्व सुरू असताना दोघांमधील संबंध कायम असल्याचे आरोप कुटुंबातील लोकांनी केलेत. वेळ जसा जसा पुढे निघून जात होता तसे तसे
त्या मुलीला समजू लागलं होतं आपण कुठेतरी चुकतोय. ने पुन्हा एकदा पवनला स्पष्ट शब्दात विचारलं, माझ्याबरोबर लग्न करणार आहे की नाही. तेव्हा पवन वडगावे याने स्पष्टपणे नकार दिला. तो क्षण त्या मुलीसाठी अत्यंत धक्कादायक होता, कारण की गेल्या 2 वर्षापासून ती डोळे झाकून त्या व्यक्तीवरती प्रेम करत होते, त्याच्यावरती विश्वास ठेवला होता. आणि विश्वास यासाठी ठेवला होता कारण की तो पोलीसमध्ये नोकरीला होता. तिला हे माहिती होतं पोलीस आपल्याला कधीही धोका देऊ शकत नाही. या घटनेनंतर त्या मुलीच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागला. ती अचानक शांत झाली, एकटीच बसून राहायची, जेवणही तिचं कमी झालं. घरामध्ये देखील ती फारशी कोणाशी बोलत नव्हती. तिच्याबरोबर काय घडलं हे आईवडिलांना सांगण्याची तिच्यामध्ये हिंमत देखील राहिली नाही. कदाचित तिला घरच्यांची भीती होती, समाजाची भीती होती, स्वतःवरती दोष घेतल्याची भावना होती. मग आला तो दिवस ज्याने संपूर्ण कुटुंबाचं आयुष्यच बदलून टाकलं. 13 जून, त्या दिवशी तिचे आईवडील शेगावला गेले होते. त्या दिवशी मुलगी घरात एकटीच होती. आईवडील संध्याकाळी घरी परतणार होते. आईवडील जेव्हा घरी आले तेव्हा आतमधून दरवाजा बंद होता. त्यांनी अनेक वेळा दरवाजा वाजवला, पण आतमधून मुलीने काही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे नाविलाजाने आईवडिलांनी आजूबाजूंच्यांची मदत घेतली आणि घराचा दरवाजा तोडला. घरामध्ये गेल्यानंतर त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की त्या मुलीने स्वतःला संपवलं होतं. मुलीला ज्यावेळेस खाली उतरवलं तेव्हा तिचा श्वास अजूनही चालू होता. त्यामुळे आईवडिलांनी घाईघाईने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं गळफासच्या धक्क्यामुळे तिच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांवरती खूप गंभीर परिणाम झालाय. डॉक्टराने त्या मुलीला कोमात गेल्याचं सांगितलं. काही दिवस हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचार झाले. नंतर कुटुंबियांना घरीच काळजी घेण्याचा सल्ला दिला. आता आईवडिलांसाठी प्रत्येक दिवस असा होता, निराशाच्या संघर्षामध्ये जात होता. आई वडील तिच्याकडे पाहत बसायचे, आत्ता डोळे उघडेल, आत्ता आपल्याबरोबर ती बोलेल. पण दिवसांदिवस निघून गेले, तिच्यामध्ये काही बदल झाला नाही. याच दरम्यान आईवडिलांच्या मनामध्ये आलं, मुलीने एवढं टोकाचं पाऊल का उचललं असेल. त्यांनी मुलीच्या मैत्रिणींना विचारलं, शेजाऱ्यांना विचारलं, ती ज्या ठिकाणी शिकत होती तिथे जाऊन विचारलं, पण कोणालाच काही माहिती नव्हतं. शेवटी त्यांना वाटलं कदाचित तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी असेल. तिचा मोबाईल आईवडिलांनी तपासला तेव्हा त्यांना हादराच बसला, कारण की तिच्या व्हॉट्सअपमध्ये त्यांचा भाडेकरू पोलीस कर्मचारी पवन वडगावे आणि त्यांच्या मुलीचे गेल्या 2-2.5 वर्षापासून चॅटिंग होते. त्या व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये स्पष्ट दिसत होतं तिने पवनला अनेक वेळा हे विचारलं होतं, लग्न कधी करशील. याशिवाय चॅटिंगमध्ये बरंच काही लिहिलेलं होतं. आज घरी कोणी नाहीये, मी तिकडे येऊ का, तू इकडे येतीस का, असं बरंच काही लिहिलेलं होतं. आई वडिलांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. 12 जुलैला बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली, ज्या ठिकाणी पवन वडगावे ड्युटीला होता. आणि इथूनच या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं, कारण की पवन वडगावेला समजलं होतं त्याचे आईवडील आपल्या विरोधात पोलीस तक्रार देणार आहेत. त्यामुळे तो अगोदरच सुट्टी टाकून गावाला निघून गेला. पण इकडे पोलीस देखील आईवडिलांची तक्रार नोंद करून घेण्यास नकार देत होते. पुढे कोणतीही चौकशी करण्यास नकार देत होते. कुटुंबातील लोकांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. फॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण पोलीस योग्य ती कारवाई करत नव्हते असे आईवडिलांनी गंभीर आरोप लावले. तो त्याच पोलीस स्टेशनमध्ये कामाला होता, त्यामुळे पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत होते. मग 25 जुलैचा दिवस उजाडला. या दिवशी 42 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या मुलीचा मृत्यू झाला. ही बातमी बाळापूर शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. नंतर मात्र नागरिकांमध्ये संताप वाढला. लोक रस्त्यावरती उतरली, नातेवाईकांच्या घरासमोर जमली. पोलिसांवरती अनेक टीका झाल्या. पोलीस जाणून बुजून त्याला वाचवत आहे. त्यावेळेस पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश जोडगे यांनी माध्यमांना सांगितलं, आरोपी पवन वडगावे याचा शोध सुरू आहे. त्याला शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना झालंय. त्याला लवकरच अटक होईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. पोलिसांनी पवन वडगावे याला अजूनही ताब्यात घेतलेलं नाही, तो फरार आहे. आता पुढे काय होईल? पवन वडगावे याच्यावरती योग्य ती कारवाई होईल का? त्या मुलीला न्याय मिळेल का? आणि या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती सांगितली ती माहिती आपण मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जी काही तक्रार दिली त्यानुसार आपण ही माहिती सांगितलेली आहे. या सर्व प्रकरणामध्ये चुकी कोणाची होती? आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.